मुंबई पुणे महामार्गावर चारचाकीत रक्ताचे डाग आढळलेले आहेत। गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय आला। हा प्रकार मुंबई पुणे महामार्गावर घडलेला आहे। चारचाकीमध्ये रक्ताचे डाग आढळले। पोलिसांना या प्रकरणी संशय आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। बंदुकीच्या गोळीचे कार्ट्रेज या गाडीमध्ये सापडलेत। दरम्यान मिळालेल्या कागदपत्रांनुसार चारचाकी नवी मुंबईच्या नेरुळमधील असल्याचं समोर आलं। दृश्य आपण पाहतोय, या ठिकाणी गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय आहे। मुंबई पुणे महामार्गावर एका गाडीमध्ये गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय आलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडलेत। अजेश, जगदीश, निश्चितच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कारमध्ये संशयित गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे। उभ्या असलेल्या कारमध्ये रक्ताचे डाग आणि बंदुकीच्या गोळीचे कॅट्रेज सापडल्याने परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। एकंदरीत ही घटना मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती ज्या खोपोली हद्दीतील असून उभी असणाऱ्या कारवर गोळीबार झाल्याची माहिती ही उघडकीस झालेली आहे। या ठिकाणी रक्ताचे डाग देखील असल्याचं दिसून आले आहेत। त्या घटनास्थळी ज्या ठिकाणी ही गोळीबार झाल्याचा संशय आहे त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले होते। त्याचबरोबर डॉग स्क्वॉड असतील, फॉरेन्सिक लॅब या ठिकाणी पाचारण करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। एकंदरीत ही कार जी आहे ती नेरुळ या ठिकाणची असल्याचे निष्पन्न झालेले आहे। जगदीश, धन्यवाद अजेश।